आज 40 दिवस झालेत FIR फाटून आणि बेल फेटाळून सुद्धा आज 15 दिवस झालेत, तरी आरोपीवर आज काहीच ॲक्शन नाही, लोकेशन त्याचं भेटत नाही, असे उत्तर आम्हाला पोलिसांकडून मिळत आहेत. आणि आज मी याच्यासाठी आमरण उपोषणाला बसले की जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. आणि ज्या दिवशी डेड बॉडी सापडली त्या दिवशी तो आरोपी ताब्यात घेतला होता आणि आम्ही डेड बॉडी उचलूपर्यंत त्यांनी सांगितलं की आम्ही त्याला सोडणार नाही, किंवा ज्या दिवशी गुन्हा दाखल त्या दिवशी आम्ही त्याला 2 तासात समोर आणतो. मग आज अजून का नाही, त्याला का पाठीशी घातलं जातं आहे? GST डिपार्टमेंटकडून पण त्याला पाठीशी घातलं जातं आहे. आता काय मागणी? आमची मागणी काहीच नाही, आमच्यासमोर तात्काळ आरोपीला अटक झाली पाहिजे आणि जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. पोलीस प्रशासन आम्हाला इथून उठायला सांगते, आमचे प्रोसेस चालू आहे, ह्या त्या गोष्टीत अशी उत्तर मिळतात आम्हाला आणि म्हणजे त्यांना आम्हाला इथून उठून लावायचं आहे. तपासासंदर्भात सकारात्मक तुम्हाला माहिती मिळते का? काय आतापर्यंत झालं, काय नाही झालं? हो सर, म्हणजे पूर्ण माहिती भेटलेली नाही, प्रोसेस चालू आहे, तपास चालू आहे, अशाच गोष्टीची उत्तर आम्हाला भेटत आहेत. मॅडम, आपण जर बघितलं तर GSTचं मुख्य जे कार्यालय आहे ते संभाजीनगरला आहे. त्या ठिकाणी जे अधिकारी आहे, एक वरिष्ठ आहे. नाही सर, आता GSTचं बीडचं मेन ऑफिस चाललेलं आहे, तर त्या गांगुर्डे सरांनी म्हणजे तिथून पण त्यांनी शनिवारी हा इन्सिडेंट झाला, तिथून पुढे सोमवारी मंगळवारी त्याचं मेडिकल दिलेलं आहे त्यांनी. तर कोणत्या बेसवर त्याला मेडिकल दिलं? आरोपी प्रायमरी आरोप त्याच्यावर असताना त्याला मेडिकल का सोडू शकते? मग याच्यात त्यांचा पण हात आहे का? या पण गोष्टीची चौकशी झाली पाहिजे ना. मग डिपार्टमेंट काय याच्यावर ॲक्शन घेत नाही? GST डिपार्टमेंट पण ॲक्शन घेतली पाहिजे ना. हा आरोपी आहे, 13 दिवस झालं फरार आहे, मग GST आरोपी तिकडं मग मेडिकल रजेवर का तो सस्पेंड का करत नाहीत ते? सर, माझी भूमिका आता जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तात्काळ त्याला अटक करावी एवढी मागणी, आणि जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. सर, आरोपीला तर पाठीशी घातलंच जात आहे आणि मला माझ्या लाडक्या भावाला CM सरांना एवढीच मागणी की त्यांनी लाडक्या बहिणीची मदत करावी आणि याच्यावर कठोर. आणि आज सभागृह संपण्याच्या आत या विषयावर का बोललं जात नाही? सचिन जाधव प्रकरणात का बोललं जात नाही? कुणीतरी हा मुद्दा उचलला पाहिजे ना. एवढं मोठं प्रकरण झालं आहे. सर, ते GST ऑफिसर होते बीड जिल्ह्याचे सर, आणि आपले पालकमंत्री सुमित्राताईंनी पण या गोष्टीवर मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा.